रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादंग सुरूच आहे। मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावरून तटकरे यांच्यावर आरोप केलेत। पालकमंत्रीपदावर दावा करेल म्हणून तटकरेंनी मला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोगावलेंनी केला। तसंच तटकरेंना आम्ही खासदार केलं, त्यामुळे त्यांनी मला पालकमंत्री करावं असं आवाहनही गोगावलेंनी तटकरेंना केलंय। पाहूया। ज्या लोकांनी एवढ्या अटीतटीने आपल्याला निवडून दिलंय आणि महाराष्ट्रामध्ये एकच सीट तुमची निवडून आम्ही दिलेली आहे, तर मग आमची अपेक्षा का नसावी? मग ह्याने का मोठं मन करू नये, हा त्यातला मतितार्थ। रायगडमधल्या 3 इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांविरुद्ध दरळ ओकली। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावर तोडगा काढण्यास महायुती सरकारला अजूनही यश येत नाहीये। दरम्यान याच पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरेंना एक आवाहन केलंय। लोकसभेत सुनील तटकरेंना निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं जीवाचं रान केलं, त्यामुळे आता तटकरेंनी रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यासाठी मन मोठं करावं असं आवाहन मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। ज्या लोकांनी एवढ्या अटीतटीने आपल्याला निवडून दिलंय आणि महाराष्ट्रामध्ये एकच सीट तुमची निवडून आम्ही दिलेली आहे, एवढं सगळं असताना आणि सगळीकडं पडझड होत असताना आम्ही जर पुऱ्या ताकदीनिशी साम दाम दंड भेद सगळ्या सहित जर आम्ही मदत केली असेल, तर मग आमची अपेक्षा का नसावी? मग ह्याने का मोठं मन करू नये, हा त्यातला मतितार्थ, बाकी काही नाही आहे। भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपदासाठी एकीकडे सुनील तटकरेंना आवाहन केले, तर दुसरीकडे गोगावलेंनी त्यांच्यावर आरोप देखील केले। विधानसभेत निवडून आल्यानंतर पालकमंत्रीपदावर दावा करेल, त्यामुळे माझ्या पराभवासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप गोगावले यांनी केलाय। भरत शेटका नको तर पालकमंत्र्यांचा दावेदार होईल, नाहीतर माझ्याकडे तसा काही प्रश्नच नव्हता। आणि मग अशा अनुषंगाने हे थोडंसं दरी रुंदावत गेली। भरत गोगावलेंनी केलेल्या आरोपांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले हापापलेले, त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे ते देखील दिसून आल्याचं म्हणत परांजपेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलंय। रायगडमधल्या 3 इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांविरुद्ध दरळ ओकली। खरं तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे। पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली, मात्र अजूनही या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर तोडगा निघू शकला नाही। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पालकमंत्रीपदावरचा दावा सोडलेला नाही, मात्र आता भरत गोगावलेंनी तटकरेंना मन मोठं करण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे गोगावलेंच्या आवाहनानंतर तटकरे कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।